तिवसा तालुक्यातील वरखेड येथील सूर्यगंगा नदीपात्रात वाळू चोरट्यांचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे। रात्रीच्या अंधारात अवैध वाळू तस्करीला उधाण आले असून नदीपात्रात अवैध उत्खननाची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे। वरुड तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत। यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला शेखदरी सिंचन प्रकल्प नाल्यातून जुळजुळ वाहणाऱ्या शुभ्र जलधारामुळे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे। येथील पर्यटन केंद्र आणि सातपुडा पर्वतराजीने हिरवा शालू पांघरला आहे। यामुळे पर्यटकांची गर्दी येथे वाढली। नांदगाव खंडेश्वर येथे स्थानिक कृती समितीच्या वतीने देशभक्तीपर गीतांच्या गजरात शहीद पंजाब उईक यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रताप अडसर व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते ओंकारखेडा येथील शहीद उद्यानात करण्यात आले। अमरावती जिल्ह्यात केंद्राने आयात शुल्क घटवल्याने यंदा खासगी बाजारात कापसाला हमीभाव मिळणे कठीण आहे। अशा परिस्थितीत सीसीआयची नोंदणी 1 ते 30 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे व त्यानंतर किमान 12 केंद्रावर 15 ऑक्टोबर पासून कापूस खरेदीच्या मुहूर्त राहणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। चिखलदरा तालुक्यात विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटन स्थळावर असलेल्या मुख्य चौकातील मार्केटमध्ये वाघ बिंदास फिरत असल्याचे बनावट छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। त्यामुळे सर्वत्र दहशत पसरली। या घटनेची व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने गारबीयाने दखल घेण्यात आली असून फोटो व्हायरल करणारे आणि बनवणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले। राज्याच्या क्रीडा धोरणात आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे। यासाठी क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी राज्यभरात संवाद साधण्यात येत आहे। त्यांच्या मूल्यवान सूचना नव्याने तयार होणाऱ्या क्रीडा धोरणात परावर्तित झालेल्या असतील, असे प्रतिपादन क्रीडा मंत्री एड माणिकराव कोकाटे यांनी 29 सप्टेंबर रोजी येथे केले। चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळात कार्यरत 2 वन मजुरांचे एकाच दिवशी रविवारी निधन झाले। अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकांच्या काळात झालेल्या आर्थिक अनियमिततेची जिल्हा उपनिबंधकांनी कलम 40(ब) अन्वये फेर चौकशी लावली। याकरिता स्वाती गुडदे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले। चांदूर बाजार तालुक्यात तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्थेची 64वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात पार पडली। मोर्शी तालुक्यात अव्याच्या सव्वा बिल येणारे स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर बसवण्याचा विरोध करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उपजिल्हा प्रमुख प्रफुल्ल भोजने यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह महावितरण कार्यालयात धडक दिली। सक्तीने बसवण्यात येणारे नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणे बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। अमरावती शहरासह जिल्ह्यात मोठ्या थाटात नवरात्रोत्सव साजरा केला जातो। यंदा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1708 दुर्गोत्सव मंडळांकडून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली जाणार। उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनीही तयारी केली असून चोख बंदोबस्त राहणार आहे। करसगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत करसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे 20 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते। इरविनच्या चमूने रक्त संकलन केले। उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहसिन अली यांनी केले। अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क मुख्य परीक्षा 2024 रविवारी पार पडली। शहरातील 6 परीक्षा केंद्रावर 1556 जणांनी सुरळीत परीक्षा दिली। एक उमेदवार हा सकाळी 11 ते 12 या वेळेत असलेल्या भाषेच्या पेपरला उशिरा पोहोचल्याने त्याला तो देता आला नाही। त्याने दुपारी 3 ते 4 या वेळेत सामान्य ज्ञानचा पेपर दिला, परंतु अंतिम निवडीसाठी दोन्ही पेपर देणे हे गरजेचे आहे। चिखलदरा तालुक्यातील खंडू नदीत वाहून गेलेल्या एका 52 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला। तालुक्यातील एकतारी शेत शिवारातील नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला। अमरावती जिल्ह्यात या वर्षीच्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णतः नष्ट झाले। हजारो रुपये खर्च करून लावलेली पिके हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाले। खराब झालेल्या पांदळ रस्त्यामुळे उरल्या-सुरल्या पिकांना घरी आणणेही कठीण झाले। अमरावती जिल्ह्यातील लसणापूर साऊर टाकरखेडा शंभू मार्गावरील एसटी बससेवा गेल्या 20 दिवसांपासून विस्कळीत झाली। 1 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान तब्बल 11 वेळा बस रस्त्यात बंद पडली असून 20 सप्टेंबरलाही साऊरकडे जाणारी बस स्टॉपवरच बंद पडली। दुरुस्ती न केलेल्या बसेस पाठवल्या जात असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचे सामोरे जावे लागत आहे। अमरावती जिल्ह्यातील थिलोरी येथील शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुलभ रीतीने जाता यावे यासाठी पाण्यात रस्ते दुरुस्तीचा निर्णय केवळ कागदोपत्रीच आहे।
शेतात फवारणीसाठी जात असलेल्या ट्रॅक्टर रस्त्यात अडकल्याने शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण झाली होती। या घटनेनंतर शेतकऱ्यांनी रविवारी संतप्त प्रतिक्रिया देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाने दुरुस्त केलेल्या रस्त्यांची पाहणी करावी अशी मागणी केली। अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशन हद्दीत 19 सप्टेंबर रोजी शाळेत जाण्याच्या बहाण्याने घरातून निघालेली 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी परत न आल्याने खळबळ उडाली। नातेवाईक आणि मित्रमंडळींनी तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही। तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने तिला पळवून नेल्याची तक्रार एका महिलेने वरुड पोलिसात दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। राजुरा बाजार येथील बसस्थानकात सध्या सर्वत्र चिखल साचल्याने शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांना बसमध्ये चढताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। या समस्येवर प्रशासनाने तात्काळ तोडगा काढून बसस्थानक परिसरात मुरुम टाकून व्यवस्था करण्याची मागणी शिवसेना विद्यार्थी युवा आघाडीचे परिमल बैले यांनी केली। त्यांनी बस स्थानकाची पाहणी केली असून तातडीने व्यवस्था न झाल्यास शिवसेना आक्रमक भूमिका घेईल असा इशारा प्रशासनाला दिला। यवतमाळ रोडवरील दाभा येथील वेअर हाऊसमध्ये काम करणारे सचिन शेषराव झरे वय 25 या युवकाने विषारी औषध सेवन केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। वेअर हाऊसमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने सचिनला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। अमरावती जिल्ह्यात यावर्षीच्या हंगामात सोयाबीन पिकाचे सततच्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले। बाजारपेठेत मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत। माजी आमदार बच्चू कडू यांनी रविवारी सरकारला दिवाळीपूर्वी किती सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणार आणि किती खरेदी करणार याचे स्पष्टीकरण मागितले। तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर सोयाबीनचे कुठार घेऊन जाणार असल्याचा इशारा दिला। चिखलदरा येथे खंडू नदीच्या पुरात वाहून गेलेले 55 वर्षीय रावजीरोना बेठेकर या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह रेस्क्यू टीम आणि गावकऱ्यांच्या मदतीने अखेर सापडला। पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चुरणी येथील रुग्णालयात पाठवला। यंदा केंद्राने आयात शुल्क घटवल्याने खासगी बाजारात कापसाला हमीभाव मिळणे सध्या कठीण झाले। मात्र सीसीआयची 1 ते 30 सप्टेंबरपर्यंत सुरू असलेली नोंदणी आणि त्यानंतर 15 ऑक्टोबरपासून किमान 12 केंद्रावर सुरू होणारी कापूस खरेदी यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। कपाशीचा उत्पादन खर्च वाढत असताना प्रतिकूल परिस्थितीमुळे सरासरी उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे। यामुळे मागणी वाढून दरवाढ होईल असे चित्र यावर्षी नाही। अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकांच्या काळात झालेल्या आर्थिक अनियमिततेची जिल्हा उपनिबंधकांनी कलम 40 व अन्वयी नुकतीची फेर चौकशी लावण्यात आली। स्वाती गुडदे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी समितीला भेट दिली आहे। सन 2022-23 आणि 2023-24च्या अंकेक्षण अहवालात ही अनियमितता उघडीस आली। अमरावती जिल्ह्यात मागील 27 दिवसांपासून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील मानधन तत्त्वावर कार्यरत स्पेशालिस्ट डॉक्टर संपावर असल्याने शहर काँग्रेसने शनिवारी 20 सप्टेंबर रोजी रुग्णालय परिसरात आंदोलन केले। काँग्रेसने राज्यातील महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांना मानधन देण्यासाठीही सरकारकडे पैसे नसल्याचा दावा करत राज्य शासनाचा निषेध नोंदवला आणि जोरदार घोषणाबाजी केली।